अँड वेलकम बॅक टू व्हिडिओ. आणि आजचा जो पण व्हिडिओ आहे तो साईला माहिती नाही आहे नेमकं काय आहे आणि काय नाही, फक्त मला आणि गौरवला माहिती आहे. आणि त्यामध्ये पण एक सिक्रेट आहे जे फक्त मला माहिती आहे, गौरवला आणि साईला दोघांना माहिती नाही. ती करकर वाजते, आता वाजू नको. हो, सो आजचा व्हिडिओ आहे आपल्या जुन्या फोटोंवरती रिॲक्ट करणं. फेसबुकचा तरी काढला नाही एखादा माझा काढलेला नाही 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 काढला. इकडे जरा तुला तिकडे गेला. सो आपल्याला जितके पण जुने फोटोज आहेत आपले ते मी एका फोल्डरमध्ये भरून ठेवले. त्याच्यात माझे पण आहे, तुमचे पण आहे आणि याचे पण आहे. माझे कुठून भेटले तुम्हाला? मी तर फेसबुकवर नाही, पण मला बरोबर भेटलं. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया, जे फोटो येईल त्या हिशोबानं. मग त्याच्यात काय दिसन? त्याच्यात मी तिथे ऍड करेल ना रे. सर हे काय आहे? ड्रीम बॉय मिस्टर साईनाथ. नाही, माझा एक फेवरेट फोटो आहे त्याच्यात झूम नाही, याच्यात नव्हतं त्यावेळेस मी चालू केलेलं हे नव्हतं. तुम्ही एडिटिंग हा, त्यावेळेस मी एडिटिंग शिकत होतो. 2016-17 असं काहीतरी विषय तो. 16चा नाही, 17चा वाटतं. तुम्ही तेव्हा पण हँडसमच दिसायचे. अबे हँडसम तर पहिल्यापासूनच आपण, त्याच्यात काही वाद नाहीये. पण ठीक आहे, चांगला दिसतो, काही प्रॉब्लेम नाही. क्लिक ये बाबो, हे दोन माहिती आहे मला. तो दादाच क्लासमेट आहे. अच्छा, आम्ही गौरव कसं दिसतंय नाना? लगेच कुदणार ते माग. पैठणचा आहे तो. आम्ही पाणी आणायला गेलतो ना श्रावण महिन्यामध्ये, पाणी हो, तुम्ही तर आणलं पाय पाय जायचं तेव्हा हा. पहिले. हा गौरवचा फेवरेट फोटो आहे. जस्ट एक जेन्युइन प्रश्न आहे, तू फोन करून खात होता? और कोण खात होतं? नाही, बरं काही ॲस्थेटिक लुक पण नाही ते. काय होतं साई? मी पण खाऊ शकतो. काऊन करीत असं रे मी. आय गेस तुम्ही जॉब करायचे त्या. हा, जॉब करायचं मी त्यावेळेस ट्रान्समिशन मध्ये. तुम्ही तेव्हा नेमकं ट्रेंड आलं ते ती काय मफ नाही स्कार्फ काहीतरी Scarf नाही. मफ मध्ये मग म्हणायचं. असं काहीतरी. ठीक आहे, जाऊ पण दे. फोन खायचा ना नव्हता ना भाई ट्रेंड. हा साईच्या मामाचा लग्नाचा फोटो आहे. ते मामा आहेत तिथे जे आहे ते. आणि यात जो रेड शर्ट आहे तो मोठा दादा आहे, अर्जुन दादा. खाली कार्तिक बेरे आहे. आणि हे माझ्या क्युटी हसबंड आहे. किती भारी दिसत होते सगळे कॅमेऱ्यावर बघू लागले. ह्यो तिसरंच कोणाला तरी पाहू लागले तिकडे. बेरे पण काय करू लाग, बेरे पण मोठं गाव लागला. गुरुवार मध्ये निघलो होतो आपण. म्हणजे हा फोटो मी कुठे पोस्ट पण नाही केलेला आहे असं. लाईट तुमच्या एकट्याच्या चेहऱ्यावर कसं काय आला? माझ्या चेहऱ्यावर लाईट येऊ लागला, पण मी गोरात इतका त्याच्यामुळे मग लाईट ऍब्झॉर्ब करून घेतला पूर्ण तो. हे बघ, हसू येणारच नाही, इतका क्यूट. ही मी आहे. किती म्हणजे हा माझ्या सगळ्यात आवडीची भावली होती ती. नंतर मी फेकून दे, मम्मीनं कोणीतरी फेकून दिली असेल. बट अप्सरा तो देख. गौरव तुझा दाखवते ना मी आता, मग मी कम्पेअर करीन ना दोन्ही मी दाखवून. वरच्या नाही, मी खालच्या स्क्रोल्स पोरवलं, त्याला भयानक दिसणार आहे माझा. ओ माय गॉड. कोण रे, कोण करीत होतो मी हे सगळं? बरं मग करीत होतो तर डिलीट नाही करता आले की ते फोटो. आता मी पहिलं फेसबुकवरून जाऊन डिलीट करतो तेवढे सगळे फोटो. जेन्युइन प्रश्न आहे, तू प्रत्येक सेल्फी असं समोरून पण काढू शकतो तू? असं वर अरे तो ट्रेंडच होता. तू लय लहान असायचं तो टायमाला. आमच्या कॉलेजच्या टायमाला तो ट्रेंडच होता असा फोटो घ्यायचा म्हणून. आय ग, म्हणजे हे सगळे फोटोज मीच काढलेले आहेत ना. हा, म्हणजे प्रियाचे आणखीन पण दुसरे फोटो आहेत, ते मी स्वतः व्हिडिओ बनवून मी ते टाकणार आहे त्याच्यामध्ये. प्रियाचे आणखीन पण फोटो आहेत. हे सगळे किती प्रियाने माझं- ज्याच्यात प्रिया चांगली दिसते का तेवढेच फोटो ठेवलेले आहेत. माझ्याकडे दुसरे फोटो, मी जितू अटाला फोन करतो ना, जितू अटाला फोटो आहेत, ते फोटो मागून घेतो मी. हा क्यूट आहे. काय हाडं दिसायची. आता पहा मी कशी दिसतीये ना. आता पहा. याच्यात पहा जॉ लाईन, याच्यात पहा. आज करा तुम्ही. पण किती बारीक होते मी त्या किती टायमाला. सुंदर दिसत. वाव, भाई आप चांद पे गया भाई. कैसा लगा आपको चांद पे जाके? मी नासाच्या पहिला मी याच्यावरती चंद्रावरती पोहोचलो, त्याच्यासोबत उल्फ पण घेऊन पोहोचलो. एकटा गेला आणि दोन कुत्री घेऊन घ्या सोबत. उल्फ ते कुत्रे नाही येते.
तिसरं नाही येत. ओय 2 नाही 3 आहे, एक मागून डोकं लागलं. हे काय ना ना तोंडात काढी ती. जाऊ दे आता ती. साई विजन एडिटोग्राफी इथं चालू तुम्ही झालं. एडिटिंग चालू केलं. हा मी एडिटिंग शिकायला लागलो होतो आणि काही खास नव्हतं करत मी त्या टायमाला. दिसतंय ते खास नव्हतं काही पण तुला काय खास वाट लागले ते. त्या टायमात हे 2000 कितीचा फोटो आहे, 2016चा फोटो आहे हा. 2016 मध्ये लोक चंद्रावर पण नव्हते पोहोचले, मी पोहोचलो होतो. लोकांकडे चंद्रावर जायचं आयडिया नव्हता त्यावेळेस मी हे अशी एडिटिंग करत होतो. विजन होतं माझं, साई विजन म्हणजे पहिल्यापासूनच खास एखादा असा फोटो नाही की तू स्प्लेंडर बाईक समुद्रात पार करेल. आहे. अरे बाप. बापो हे माझे 3 बहिणी आहेत. सगळ्यात इकडची जी आहे ती सगळ्यात मोठी आहे लक्ष्मी, मधली ऐश्वर्या आणि मी विष्णुप्रिया. असं तुम्ही एक नोटीस केलं का स्वतःचे फोटो असं एक पण खराब फोटो घेतलाच नाही. एक पण नाही. आपण आपल्या स्वतः आपण स्टोरी टाकू झाला बॉय. ते समोरचं वाचा काय ती पर्सनॅलिटी मॉडर्न. अरे तो एक याचा मूवीचा हे होतो कॅलिग्राफी होती एका मूवीची, तीच सरळ कॉपी पेस्ट केलेली याच्यावरती, फक्त याच्यामध्ये ती मी लेअर वरती घेऊन टाकून ती अशी काहीतरी या भी हो. उश आता राणा चलवा. मायला आवरा देऊन सेकंदात मायनस होऊन गेला राव आपला. हे आमची DTDC ची कंपनीत मी ज्यावेळेस जॉब करायचो त्यावेळेस पोटात काय झालं तुझ्या. पोर्टल काही नव्हतं झालं मला त्या वाटत होतं असं मी ठेवलं मी हॉटेल 6 दिसन. आता वाटलं जळेल कुकडा दिसू राहिला. अरे याच्यात तर भारी दिसतो ना मी. हो हे फोटो आणि अजून एक फोटो आहे जो मला आवडलेला आहे. आणि हे साईचे म्हणजे गावात समोरासमोर राहते असे चांगले फ्रेंड्स होते. हा स्वतःचे फोटो घेतले काही खराब. अरे मग हे काय लय चांगलं आहे का, स्वर्ग सुंदरी दिसू लागली काय मी. दिसू लागला. हे दिवाळीचा फोटो आहे. याच्या बाजूला जितके पण जे लाईट्स लावलेत ना दिवे वगैरे ते माझं घर होतं. म्हणजे अजून पण आहे ते पत्राचं घर होतं. 2 किचन आणि हॉलच फक्त, आणि त्याच्यात आम्ही 5 जण राहायचो. फोन खाताना फोटो याचा चंद्रावर फोटो ते घेऊन टाकले. अजून लईच तमाशे आहे मागे पुढं. इज्जू माझा मित्र इज्जू ना तुमच्या गळ्यात अजून पण मग हेच आहे. अरे मी त्यावेळेस मग ते बाईक वरती राहायचं ना कंटिन्यू, तर मग ते हे कॉलेजचा स्वतःची फोटो. सुंदरता जपण्यासाठी मी ते. हा कॉलेजचा फोटो आहे. हा कॉलेजचा फोटो आहे. कशी होते मी किती सुंदर दिसू म्हणजे लागले. इथलचे ते ब्युटी बॉन्ड सुद्धा दिसायचे ना. म्हणजे मी खरं सांगते, मी जितके पण माझे जुने फोटो काढलेत ना मी त्याच्यात सुंदरच दिसते. तुम्हीच असे काहीतरी दिसायचे, आता काही नाही दिसत. याच्यात दाता सोडून कोणताच बोन दिसन मला तिथं. पुरे बोन नाही का चरबी खाली झाकल्या जाय. गोपाल लगता है कोई लंबा अंदर जाने वाला है. अरे याचं कॅप्शन नाहीये. नाही ना अरे यार हिचं कॅप्शन फेसबुकवर होतं शिहार. मी तर केलंच नाही. एक मिनिट अरे काय कॅप्शन. गौरव फेसबुक आहे. वाचा बघू ते. मेरी पुरानी गर्लफ्रेंड मुझे आज भी देखकर मुस्कुरा देती है, कहती है बड़ा ही कमीना है, आज भी क्यूट दिखता है. जलवा है हमारा. आणि काय करेल. अरे म्हणजे ते सगळं सोड, हे सगळं ठीक आहे. या कमेंट्स मध्ये सगळे पाय ना सुपर्ब कडक भाई कस काय. हे बघ मी कशी होते, माझा हा दात राहिलाच नाही वर. नोटीस करू लागले यांचे एक पण खराब फोटो घेतलेला नाही. अरे मग हे काय लय स्वर्ग सुंदरी काय मी याच्यात. तसं आता लय बारीक का तुम्ही मग. मग हे माझे मोठे जिजू आहेत. हे बघा. मी पण सांगते हा गेस 10वी 11वीचा फोटो असेल तेव्हा मी आयब्रो सुद्धा नाही करायचे. तो किती ब्रॉड आहेत बघा. हा काऊन बरं आपलं काऊन त्याच्या मागे लागले बरं तुम्ही. त्याचा काऊन फोटो विचारत काय असतो. माहिती तो आता काऊन? किती सुंदर दिसतो, त्यांना जिम बिम लावलेली. आता हँडसम झालाय तो. केरलामध्ये आमच्या घरासमोर राहायचा. यार ते लुक जैरी लुक तू बंद करणार यार कुठं पण तेच लुक आहे ना. हा जेव्हा आम्ही रिलेशन मध्ये होतो आय गेस होतो तेव्हाचा पहिला फोटो आहे आम्ही दोघांचा सोबतचा. हो की नाही? किती छान दिसत होतो आपण दोघं सोबत. आतून पण आता डायरेक्ट डबरो झालो, तेव्हा तरी बारीक बारीक सारखे दिसत होतो. आता दोघंही जाड झालो. हा आता माझ्या बर्थडेचा फोटो अरे आहे. किती सुंदर. मी याच्यात आता पहा बरं किती क्यूट दिसतो मी. फिल्टर असलं. मी काय म्हणतो फिल्टर असल्यानं गोरं बनत नाही माणूस. माणसाचा जो चेहरा आहे म्हणजे कुठला पण व्यक्ती बाई माणूस कोणी पण असला त्याचा चेहरा तसा सुंदर लागतो. त्याला थोडंसं ब्राईट करा किंवा
थोडं काळा बी असला तरी चालतो, पण तो दिसायला सुंदर लागतो. हा किती गोरा आहे, माझा हात बघा, त्याच्या तोंडावरती हात लावला किती काळा दिसतो, पण याचं थोबडं पहा. ह्या सोसायटीला एक्सेप्टेबल थोबडं नाही आहे ती. त्याला मिशी पण ओ साबजी सारखी येते अशी उभी. नाही जास्त बोलत नाही, आपली पहिले धमकी काय मी जेवण याच्यात पण देणार. सुंदर दिसते. मी तुला म्हटलं ना, आमच्या कॉलेजच्या टायमाचे दिवसच तसे होते की असं फोटो घ्यायचं डोक्यावरतून. अरे बाप, मायकल जॅक्सन सेल्फी लेता हूं. गंधा बने के जाके देखता हूँ कपडे सूखे हैं या नहीं, साथ में एक सेल्फी भी ले लेता हूँ. म्हणजे हे होतं ते, म्हणजे मी कपडे पाहिले हाय का नाही आणि त्याचं प्रूफ घेऊन ठेवलेलं होतं मी. नंतर कोण म्हणलं नाही म्हणजे कपडे पाहायला नव्हते गेलो म्हणून. टोपी फोटोज झालेत, कारण याच्यापेक्षा जर बेकार काढले असते तर आय गेस तुम्ही अनसबस्क्राईब करून निघून गेले असते. भारी आहे. गौऱ्या असं वाटू लागलं जसं काही गौऱ्याला नाही का डायरेक्ट ते यार ना काय ते पाहिलं ना, ते येणत राहत का ते एक आता काय comment निघतंय का? रुपयाला पेप्सी यायची ती पहिली पूर्ण फुगेल राहत होती, आणि तेव्हा त्याच्यातलं आपण प्रोडक्ट ओढून खाऊन घेतलं का ते चिटकून जाते एकदम स्क्वीज होऊन जाते. कम से कम मी असा तर फोटो नाही घेतला अरे ना. ते हे कसं आहे आणि मी असं केलं का त्याच्यात, ये तू पण ट्राय करतो मी असं केलं का त्याच्यात. थांब. आता बघ हे पहा असं आहे. ये हे बघ ये असं कसं करते आता दिस इज वर्स्ट गौरव. हे आमच्या फोटोपेक्षा पण बेकार आहे. कमीत कमी फोन तर नाही घालला का त्याचा असा. काही इलॅबरेट करणार तुम्ही या फोटो? हे आपण केलं होतं बीजेडीच पहिलं. हेअरकट तर ठीक आहे, पण ते स्माइल नाही सही रे यार. काय हँडसम होतास गौरव. या तर असं वाटलं गौरवच्या बॉडीला गौरवायचं फक्त केसायच मध्ये होऊन गेलं. काय जॉलाईन ना, आता पाय याला बोला ना, कुठे जॉलाईन नाहीच आहे गौरव. मान पाठ एक झाली ना रे तुम्ही. यार कोण काढला ते फोटो? काय माहिती, हे आपल्या वाडीवरचा फोटो आहे मला असं वाटतं त्या नाही डोंगरावर. याच बांगशी माता मंदिरला गेलो होतो आम्ही, तिथला फोटो. टॉपर गौरव स्कूलमध्ये टॉप केलेलं होतं, क्लासमध्ये आय गेस का स्कूलमध्ये, क्लासमध्ये टॉप केलेलं. ॲटिट्यूड गौरव कॉलेज स्कूलमध्ये असताना एक मुलगी होती ती कंटिन्यू त्याच्याकडे पाहत होती. त्याला काय वाटलं ती मुलगी त्याच्याकडेच पाहू लागली. लय दिवस त्याला वाटलं की मुलगी त्याच्याकडे पाहू लागली. ते असं याच्यात आंधळापणात राहिला, आणि ज्यावेळेस कॉलेज संपत आलं त्यावेळेस त्याला कळलं ती त्याच्याकडे नाही त्याच्या मित्राकडे पाहतो. आय फ्लो आलेला तेव्हा. तुझे ओळवाला बी झालं होतं. तुमचा नाही घेतला त्याच्यात, त्यांच्या शेजारीच तुमचा फोटो असेल बा. मी दाखवणार आय ब्लूचा फोटो प्रियाचा पण आहे, लय खतरनाक आहे प्रियाचा. हे मोठा डोळे झालेले. पलीकडे फोन असेल बस. नाही गौरव याच्यात दाखव एकदा पहिले. यार नाही यार पडला. गौरव बसता. स्वतःचे फोटो लपून ठेवायचे, आमचे दाखवायचे. आय फ्लो झाला होता, बिमार होते मी. मी क्यूट येऊ नाही घेतला आपण. ते दाखव. मला नाही का मी असे गौरवचे मेकअप पलीकडे करत ठेव. राहायचे. हे बघा मला पाहू द्या. छिरे भोंगळ्या. मी सांगते, आम्ही नाही का नोरा फतेचं गाणं बघत होतो, आणि गौरव मला म्हणला होता अरे ही पोज एकदम सिम्पल आहे, मी करून दाखवतो. आणि त्यानं हे फोटो केला होता नंतर. आता बोल ना याच्यावरती. काय आदा आहे हो तुमची, आदा कमर आहे हो. कमर एवढच संपले ना संपले. संपले आता. आता लास्ट माझी बस बेइज्जती झाली खूप जास्त. पोट भरलं. प्रियाना प्लॅन करून आमच्या दोघांची बेइज्जती केलेली. नाही तसं नव्हतं, तसंच होतं. माझे घाण फोटोजच नाहीयेत. आहेत. खराब दिसतच नाही. बरं ठीक आहे, आम्ही काढून दिले तर आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. हा बनवा ना, काढून दाखव. हा हिम्मत आहे तो निकाल की दिखाव. हा कारण अशी धमकी देऊन कसं काय काम जमलं? सगळ्यांच्या फोन मधून मी माझे जुने फोटो डिलीट करून टाकेले. डिलीट
नाही भेटणार कोणाला कुठेच माझे जुने फोटो. चॅलेंज लावते मी, जर पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये यांनी माझे जुने फोटो काढून दाखवले दोघांना 5-5 हजार रुपये माझ्याकडून. 5,000 रुपयासाठी मेहनत करायला पुरती. 5-5 हजार रुपये त्यांच्याकडे माझ्याकडून. असं ना द्यायचे, तुम्हाला 2.5 देतो ना आम्ही त्याच्यातले वापस. तुम्हाला कोणता आवडलाय नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. प्लीज माझा नका सांगू फक्त. Bye आमची bye. जिरली.